श्री स्वामी समर्थ. कशा तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचं आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींचरणी प्रार्थना. चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजेच स्वामी महाराजांचं प्रकट दिन 31 मार्च 2025ला स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिवस आहे. जेव्हा सगळे साथ सोडतात ना, तेव्हा भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे असे सदैव सांगणाऱ्या आपल्या महाराजांचा प्रकट दिवस आहे. 31 मार्चला आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. जशी आपल्याला दिवाळी आणि दसरा असतो त्याचप्रमाणे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आपल्यासाठी खूप खूप आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिवस कसं साजरी करायचं, कोणती सेवा करायची ह्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चैत्र शुक्ल द्वादशी महाराज प्रकट झाले होते, म्हणून आपण चैत्र शुक्ल द्वादशीला महाराजांचं प्रकट दिन साजरा करत असतो. महाराजांनी कोणाच्या पोटी जन्म घेतला नव्हतं, ते प्रकट झालेले म्हणून आपण प्रकट दिन असं म्हणतो, स्वामी जयंती असं म्हणत नाही. बघा, स्वामी महाराजांचं प्रकट दिन कसं साजरी करायचं, तर सगळ्यात आधी महाराजांना सर्वात जास्त प्रिय काय आहे? आपली भक्ती प्रिय आहे. महाराजांना फक्त आणि फक्त आपली भक्ती आवडते. बाकी आपल्यालाही महाराजांना काही आपलं देणं असतं. जसं बघा, आपल्याला पण खूप हौस असते की महाराजांना छान नवीन वस्त्र घ्यायचंय, महाराजांचं आवडतं हिना अत्तर आपल्याला लावायचंय, महाराजांना त्यांच्यासाठी छान गोड वगैरे आपण नैवेद्य बनवावं आणि छान त्यांची सजावट करावी, हे आपल्याला वाटत असतं. आपण आपल्या इच्छेनुसार करत असतो. पण आता त्यांना काय आहो, त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती आपली भक्ती. तर स्वामी प्रकट दिन कसं साजरी करायचं? सकाळी आपल्याला लवकर उठायचंय, छान अंघोळ वगैरे करून घर वगैरे स्वच्छ करायचंय. महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल, मूर्ती असेल तर तुम्हाला छान महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तुम्ही पंचामृतचा अभिषेक करू शकता. छान आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. बघा, अगदी 10:30च्या नंतर करू नका, लवकर उठा आणि 10:30ला आरती असते आपली. 10:30ची आरतीच्या अगोदर तुम्ही महाराजांना छान अभिषेक करा. अभिषेक करताना तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्तमचं पाठ करायचं आहे. 16 वेळा नाही जमलं तर तुम्ही एकदा केलं तरीही चालेल. अभिषेक करताना बघा, 16 वेळा तुम्हाला पुरुष सूक्तम आणि 1 वेळा तुम्हाला श्रीसूक्तम. श्रीसूक्तम म्हणताना, फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचं नाही, तुम्ही हात जोडून करू शकता. त्याच्याचबरोबर बघा, तुम्हाला अभिषेक करताना तुम्ही ह्या दिवशी पंचामृतनी अभिषेक करू शकता. तुम्ही चंदनांनी तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही मधानी, जे तुमच्याकडे आहे उपलब्ध त्याच्याने तुम्ही अभिषेक करू शकता. पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. महाराजांच्या मूर्तीवर कोणीही अभिषेक करू शकतो, स्त्रीच करायचं असं नाहीये. जर मानसिक धर्म वगैरे आलं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांकडून, तुमच्या नवऱ्याकडून, घरात कोण असेल त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता. बघा, महाराज सुतक विटाल हे सर्व मानत नाही, पण मानसिक धर्म आलं की आपली पण तेवढी मानसिकता नसते सेवा करायची. मग तुम्ही अशा वेळी दुसऱ्यांकडून सेवा करून घेऊ शकता. अशा वेळेस तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता. नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही, कोणतीही अडी नाही आहे, तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर बघा, अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ तुम्हाला स्वामी समर्थांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून तुम्हाला जागेवर ठेवायचं आहे. तुम्ही वेगळी मांडणी करत असाल तर स्वच्छ पुसून तुम्ही छान चौरंग ठेवा, त्याच्यावरती पिवळा वस्त्र अंतरा, त्याच्यावरती तुम्ही महाराजांची मूर्ती ठेवा. मूर्तीवर तुम्हाला छान हिना अत्तर, कापूस घ्या किंवा फूल घ्या, त्याला तुम्ही हिना अत्तर, डायरेक्ट तुम्ही हिना अत्तर असं लावू नका. कापूस किंवा फूल असेल, फुलाला लावा आणि ते तुम्ही महाराजांना लावा. त्याच्यानंतर महाराजांना छान अष्टगंध लावा. महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावायचं आहे. महाराजांना वस्त्र परिधान करायचं आहे. महाराजांना फूल अर्पण करायचं आहे. चाफ्याचं फूल भेटलं तुम्हाला या दिवशी तर तुम्ही चाफ्याचं फूल अर्पण करा किंवा कुठलंही पिवळं फूल तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता.
त्याच्याचबरोबर तुम्हाला बघा नैवेद्य दाखवायचं आहे महाराजांना. तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवा, दूध साखरेचा, किंवा काय गोड तुम्ही शिरा वगैरे सकाळी जर लवकर बनवू शकता तर तो तुम्हाला नैवेद्य सकाळी दाखवायचा. ही झाली तुमची मांडणी. आणि ही सर्व सेवा करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता, किंवा कुठलीही स्वामी महाराजांचं तुम्हाला गाणं आवडत असेल तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता, किंवा टीव्हीवर लावून देऊ शकता. पण अभिषेक करताना तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगितल्या, श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, ह्याचा तुम्हाला पाठ करायचा. समजा तुमच्याकडे मूर्ती नाहीये, फोटो आहे, तर फोटोला आपण अभिषेक नाही करू शकत, तर तुम्हाला अशा वेळेस काय करायचंय, तुमच्याकडे स्वच्छ पाण्याने तुम्ही एका ओल्या कपड्याने छान स्वच्छ फोटो पुसून घ्या, किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तर गुलाबजलनी तुम्ही छान फोटोला पुसून घ्या. त्याच्यानंतर फोटोला सुद्धा तुम्हाला अत्तर लावायचं. अत्तर कधीही डायरेक्ट नाही लावायचं. एक कापूस घ्या किंवा फूल घ्या, त्याच्यावरती लावून तुम्ही पूर्ण महाराजांना, पूर्ण फोटोला तुम्हाला अत्तर लावायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला महाराजांना फूल, हार अर्पण करू शकता, किंवा कुठलेही पिवळं फूल अर्पण करू शकता. तुम्हाला नैवेद्य दाखवायचे. अशा प्रकारे तुम्हाला ते फोटोची सुद्धा छान पूजा करायची आहे. त्यानंतर महाराजांच्या फोटोला सुद्धा छान अष्टगंध लावायचा आहे आणि फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर महाराजांना छान धूप दीप दाखवायचे, नैवेद्य दाखवायचे. त्यानंतर बघा ही सगळी सेवा तुम्हाला मी जे सांगितले, अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सुक्तम, श्री सुक्तम, फोटो असेल तर तुम्ही फोटो समोर बसून ही सर्व सेवा करता करता तुम्ही श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पाठ करू शकता. चाफ्याचं फूल महाराजांना अतिशय प्रिय आहे, ते तुम्हाला भेटलं तर अतिउत्तम. नाही तर तुम्ही कुठलंही पिवळं फूल महाराजांना अर्पण करू शकता. तर बघा, तुम्ही देवघराच्या जवळच महाराजांची मांडणी करत असाल तर तुम्हाला सेपरेटली कलश स्थापना करायची गरज नसते, कारण मंगल कलश ऑलरेडी आपल्या देवघरात असतो. पण तुम्ही दुसऱ्या जागेवरती जर महाराजांची मांडणी करत असाल देवघराच्या दुसऱ्या साईडला, तर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही महाराजांच्या उजव्या बाजूला, म्हणजे आपली डावी बाजू होणार, त्या बाजूला तुम्हाला कलश स्थापना करायचा. तर कलश स्थापना कशी करायची आहे, तुम्हाला तांब्या स्वच्छ धुवायचे. त्याच्यानंतर तुम्हाला छान स्वास्तिक काढायचे आणि 5 बोटं कुंकूचे ओवाळायचे, खालून वरती असे ओढायचे. त्याच्यानंतर पाणी भरायचे. पाणी भरल्यानंतर त्याच्यात सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा, त्यानंतर 1 रुपया आणि सुपारी आणि 1 फूल आणि दुर्वा टाकायचे. त्याच्यानंतर तुम्ही केळीची पानं किंवा खायची जी पानं असतात, विड्याची पानं, 5 पानं लावून तुम्हाला नारळ ठेवायचे, म्हणजे श्रीफळ ठेवायचं. आणि श्रीफळला सुद्धा तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा व्हायचे आणि फूल व्हायचे. हे झाली तुमची मंगल कलशाची स्थापना. पण जर तुम्ही देवघरातच करत असाल किंवा देवघराच्या अगदी बाजूलाच करत असाल तर तुम्हाला सेपरेट मंगल कलश स्थापन करायची गरज नाही. मी बोलते बघा, आणि देवघरात जर तुम्ही करत असाल तर गणपती बाप्पा स्थापित असतात. पण तुम्ही वेगळी जर दुसरीकडे मांडणी करत असाल तर तुम्हाला सर्वप्रथम पहिला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, कारण प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची तुम्हाला स्थापना करायची आहे. तुम्ही छोटीशी मूर्ती असेल तर ती स्थापित करू शकता, किंवा सुपारी ठेवायची आहे आणि सुपारीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. आणि मग त्यांना पहिला कुंकू लावायचे, अष्टगंध कुंकू, त्यानंतर अक्षदा, त्यानंतर तुम्हाला त्यांना लाल फूल अर्पण करायचे, दुर्वा अर्पण करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचे. जर तुम्ही सेपरेट मांडणी वेगळीकडे करत असाल, देवघराजवळ नसेल करा, तर तुम्हाला गणपती बाप्पाची पहिला स्थापना करून मग महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचे. बघा, हे जर तुम्ही वेगळी मांडणी करत असाल तर मी तुम्हाला सांगते. त्यानंतर बघा, गणपती बाप्पांची ही सर्व सेवा करताना आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं तुम्ही पाठ करू शकता. गणपतीची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची षोडोपचार पूजा करायची. जसं मी तुम्हाला सांगितलं, छान मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचे, 16 वेळा पुरुष सुक्तम, 1 वेळा श्री सुक्तमचं पाठ करायचंय. किंवा फोटो असेल तर तुम्ही फोटोला स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचे आणि छान महाराजांना अष्टगंध फूल अर्पण करायचंय. महाराजांना तुम्ही जर सकाळी नाही होत, आपले खूप सेवा असते, तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवलात सकाळी तरी चालेल. बघा, आपण ही सगळी सेवा म्हणजे 16 वेळा पुरुष सुक्तम म्हणत आपण अभिषेक करत असतो. तर ते जर तुम्ही फक्त साध्या पाण्याने अभिषेक करणार असाल
तर बघा तीर्थ सुद्धा आपलं जास्त होतं. मग काय करायचं, घरी जर कोण येणार असेल त्यांना थोडं थोडं तीर्थ द्यायचं, घरातल्यानी सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ घ्यायचं तो त्या पाण्याचं. त्यानंतर उरलेला जो तीर्थ आहे, जो पाणी आहे, तो तुम्ही तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला स्वामी प्रकट दिन साजरी करायचे, अशी तुम्हाला छान महाराजांची षोडोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर बघा प्रकट दिन म्हटलं, स्वामी महाराजांची सेवा म्हटलं की दुसरं येतं अन्नदान. महाराजांना तेच, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुमचं मन काय आहे, तुमचे कर्म काय आहे, तुमच्यापेक्षा महाराज तुमच्याबद्दल जास्त जाणत असतात. ह्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही या दिवशी ना केळी दान करू शकता. तुम्ही केंद्रात, मठात, मंदिरात जाताना तुम्ही केळी घेऊन जावा किंवा तुम्ही पिवळे कुठलेही पेढे घेऊन जाऊ शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता. बघा मंदिराच्या बाहेर पण खूप असे गरजू असतात, लहान लहान मुलं असतात, त्यांना तुम्ही काहीतरी खाऊ घालू शकता. केळी म्हणा, एक एक पेढा म्हणा, एक एक, जर आपण बघा घरात बेसनचे लाडू बनवले तर तुम्ही ते सुद्धा घेऊन जाऊ शकता. ह्या दिवशी कृपया करून केंद्रात किंवा मठात जायला चुकवू नका. आसपास केंद्र किंवा मठात नसेल तुम्ही दत्त मंदिरात जाऊ शकता. बघा ह्या दिवशी आपण पारायण वगैरे करत असतो, आपले सुरू आहेत, पण ह्या दिवशी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. महाराजांकडून मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही न मागता निस्वार्थ मनाने तुम्ही सेवा करा. बघा महाराजांना तुम्हाला जे काय पाहिजे ह्याच्याशी महाराजांना काही घेणं देणं नाही. आपल्यासाठी जे योग्य आहे ना तेच महाराज आपल्याला देणार. स्वामींवरती विश्वास ठेवा, निस्वार्थ मनाने तुम्ही सेवा करा. नक्कीच तुम्हाला कधीच स्वामींकडून काय मागण्याची वेळ येणार नाही. आणि काही गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नसतात, आपल्याला असं वाटतं ते हवं, पण ते 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्षांनी त्याचा जर आपल्याला त्रास होणार असेल तर महाराज ती वस्तू आपल्याला देणार नाही. आपल्यासाठी जे चांगले आहे, योग्य आहे तेच महाराज आपल्याला देतील. महाराजांवरती विश्वास ठेवा. त्याच्यानंतर बघा अशी छान अशी महाराजांची सेवा करा. आता आपले तर काही लोकांचे 11 दिवसाचे पारायण सुरू आहेत, काही लोकांचे 21 दिवसाचे पारायण सुरू आहेत. बघा पारायण आपल्या संपल्यानंतर म्हणजे उद्यापनाचं काही नसतं, ह्याला तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे महाराजांना. तुम्हाला जमलं तर तुमच्या घरी जे येतील त्यांना थोडंसं प्रसाद म्हणून थोडं थोडं जेवायला वाढू शकतं, जे कोणी तुमच्या घरात येईल. त्याच्यानंतर जर स्त्री कुठली आली असेल तर तिला हळदी कुंकू लावून तिला एक फूल एक केळी दिलं तरी चालेल. त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचंय, या दिवशी स्वामींना धन्यवाद करायचंय, कृतज्ञता व्यक्त करायचंय. महाराज तुम्ही माझ्या आयुष्यात आले, तुमचे शिष्य म्हणून मला तुम्ही स्वीकारलात, हे माझं परम भाग्य आहे. आपण खूप नशीबवान भाग्यवान आहोत की महाराजांच्या सेवेत आपण आलोय. आपण नाही त्यांची सेवा करत, कोणाकडून किती सेवा करून घ्यायचे हे सगळं त्यांचं नियोजन आहे. करता करविता सर्वे तेच आहेत, आपण कोणीच नाही आहोत. करता करविता आपल्याकडून सेवा करून घेणारे पण आपले महाराजच आहेत. म्हणून हा जो प्रकट दिन आहे सगळ्यांनी खूप आनंदाने छान साजरी करा. तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.